फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूज डायरी. आम्ही निघालो आहोत कुठे तर आम्ही निघालो आहोत कुठे इथे गोवर्धन इको विलेज म्हणून आहे वाड्याच्या जवळ. तर आम्ही तिथे चाललो आहेत. म्हणजे मिनी वृंदावन टाइप त्यांनी केलेलं आहे. जाऊन तिथे मी तुला सगळं दाखवते आणि आपल्या व्ह्युअर्सला पण दाखवूया सगळं कसं असतं ते. आणि जर कोणी तिथे येऊन गेलं असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि जर कोणी जाणार असेल तर त्यांना पण ती एक आयडिया मिळेल की काय आहे एक्झॅक्टली तिथे. तर आम्ही पण पहिल्यांदाच जातोय. तर बघूयात कसं काय काय आहे तिथे ते. आणि संध्याकाळी म्हणजे ते 4:30 ते 7:30 असं काहीतरी त्यांचं टायमिंग आहे. आणि दुपारचं 12:30 नंतर ते बंद असतं. आणि मॉर्निंगचं मला एक्झॅक्ट टायमिंग नाही माहिती आहे. मी तिथे फाइंड आउट करते आणि तुम्हाला सांगते. हे तुम्ही व्हिडिओ नीट बघा, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या आयडिया मिळेल. आता तिथे आरती वगैरे पण असते. तर संध्याकाळचं गेलो आपण तर तेही बघायला मिळतं आपल्याला. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी माहिती इन्फॉर्मेशन जेवढी मला माहिती असेल तेवढी मी पण तुम्हाला देईन. आणि जर कोणी ट्रेनने येणार असेल तर पालघर स्टेशनपासून काहीतरी जवळ आहे, तिथून बस येते. तर ते पण मी फाइंड आउट करते आणि इन डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगते. इथे एंटर केल्यानंतर पहिल्यांदा झाडांची नर्सरी आहे. गोवर्धन नर्सरी म्हणून ते म्हटलं जातं. तिथे जर तुम्हाला कोणती झाडं घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि थोडं पुढे गेल्यानंतर गोशाळा आहे, म्हणजे गाई वगैरे आहे तिथे. तिथे आपण त्यांना खायला वगैरे देऊ शकतो. तर आम्ही ते पण केलं. तिथे झाडं काही आम्ही घेतली नाहीत कारण आम्हाला पुढे ट्रॅव्हल पण करायचं होतं. म्हणजे तिथे गाई आहेत तर त्यांना तुम्ही खायला देऊ शकता. तर ते पण स्वरालने केलं, मी पण केलं, स्वाईलनेही केलं. त्यांना खायला दिलं. चारा वगैरे होता इथे ठेवलेला. ह्याच्या समोरच जे ते दिसतंय ना तिथे खाण्याची वगैरे सोय पण आहे. तिथे सात्विक फूड दिलं जातं. इथे जर तुम्हाला राहायचं असेल तर त्याचं पण इथे केलेलं आहे. राहण्याची पण सोय आहेत, काही रूम्स वगैरे आहेत. पण आम्ही इथे न राहता दुसरीकडे राहिलेलो, म्हणजे आदल्या दिवशी राहिलेलो. त्याचा एक मी ब्लॉग केलेलाच आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इथे आय बटनमध्ये पण असेल. ते पण छान होतं. जर तुम्हाला स्टे करायचं नसेल तर 1 डेसाठी पण हा पिकनिक स्पॉट म्हणून खूप चांगला आहे. लाड लाड करते मदन मोहन मंदिर इथे आहे. थोडं पुढे गेल्यानंतर मदन मोहन मंदिर आहे. खूप चांगलं मंदिर आहे, छान आहे, शांत वाटतं इथे आल्यानंतर. तर आता आपण कृष्णाचे दर्शन घेऊया. भगवान ने भक्ति भाव के प्रेम से जो जयपुर के राजा की बेटी थी उनकी भक्ति भाव प्रेम से एक हाथ नीचे कर दिया, इसलिए उनका हाथ बांसुरी। दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो. मग तिथे असं फॉरेस्ट एरिया आहे, त्याच्यामुळे त्यांनी सगळे असे वृंदावन बनवलेलं आहे. तिथे गंगा आरतीपासून सगळं आहे तिथे. तर आता आपल्याला ते बघायचं आहे. इथे संध्याकाळी 6 वाजता गंगा आरती असते. तर ती आपल्याला इथे आता येऊन अटेंड करायची आहे. आता बराच वेळ आहे, तिथपर्यंत आपण हे जे वृंदावन आहे ते सगळं फिरून घेऊया. तिथे असे सगळ्याचे मिनी प्रतिकृती अशा ठेवलेल्या आहेत.
इथे सगळी माहिती देण्यासाठी त्यांचा एक गाईड पण असतात, बरेचसे आहेत, पण आम्हाला थोडासा यायला उशीर झाला होता त्यामुळे आम्हाला तिथे अवेलेबल नाही झाले. पण एक ग्रुप होता त्यांच्याबरोबर आम्ही ते जॉईन केलं. मग तिथून मग आम्हाला कंटिन्यू ते गाईड मिळाले आणि सगळी माहिती पण सांगत होते. हे आहे ना पर्वत गोवर्धन कृष्णाने करंगळीवर उचललेलं. इथे त्याची छोटी प्रतिकृती दिली नाही ते बाहेर ते आलं का काय आहे. कृष्ण येईल पुन्हा किंवा गोपी रस्ता सोडून देतात. कृष्ण का परत येत नाही. त्या दिवसापासून कृष्ण गोपी कृष्णाची वार्ता थांबली. काही घराकडे सर्व जीवन असं जगतात ते. कृष्ण आलेच नाही. मंदिरचा वर कृष्ण 3 वर्ष 2 महिन्याच्या असेपर्यंत ते गोकुलात थांबतात. आणि नंदबाबा आणि वरिष्ठ गोपगण विचार करतात गोकुलामध्ये अनेक राक्षस येतात कृष्ण मारायला, तर ती कृष्णासाठी सुरक्षित जागा नाही. तेव्हा ते गोकुळ सोडून वृंदावनात येतात. छटेकरा अड्डी कांबेवन खेलवण नंदगावला जातात. हा नंदगाव आहे कृष्णाचं घर. गोपी यांच्यासोबत होली खेळायचे. कृष्णाला राधाराणीला आनंद देण्यासाठी हा उत्सव अजूनही बरसानामध्ये खेळला जातो. राधाराणी लहान मुलं कशा जास्तीत जास्त मातीत खेळतात. मग ते खेळताना राधाराणी काय करते, मातीचं लाडू बनवते आणि दुर्वासा मुनींना ते की जरा मुलींची चाखून बघा कसे झालेत. तेव्हा दुर्वासा मुनी थोडी चाकतात तर खरोखरच ते लाडू असतात ते अतिशय स्वादिष्ट होते. मग तेव्हा सांगतात की असा स्वाद मी कधीच आजपर्यंत चाकलेला नाही. आणि सर्व लाडू खाऊन टाकतात आणि राधांना आशीर्वाद देतात की राधाराणी आपल्या हातातून जो कोणी खाणार तो कधीच आजारी पडणार नाही. तेव्हा यशोदा माता विचार करते कृष्णाला मारायला अनेक राक्षस येत आहेत, तर सर्वात जास्त शक्ती कोणाला पाहिजे, कृष्णाला. तर यशोदा माता रोज राधाराणीला स्वयंपाक करायला नंदगावला घेऊन जायचे. संध्याकाळी आणून सोडायचे. परंतु विचार करते की रोज रोज कसे बोलणार दुसऱ्याच्या मुलीला. म्हणजे विचार करते राधाराणीला जर आपल्या घरातली सून बनवली म्हणजे आपल्याकडे राहणार. तेव्हा राधाराणी यशोदा माता राधाला हळद लावते आणि सांगते आजपासून तू माझी सून झालीस. परंतु राधाराणी विचार करते मी माझ्या आईवडिलांना विचारलेलं नाही, आपण लग्नाला कसं होकार देणार. मग राधाराणी हो काय बोलत नाही. पण नाही पण बोलत नाहीत कारण यशोदा माता माझ्यापेक्षा मोठी, त्यांना उलट कसं बोलायचं. मग जेव्हा राधाराणी इकडे बरसाना येते तेव्हा विचार करते अरे मला कोणी हळद दाली पाडी तर हसणार चिडवणार, घरी काय सांगायचं मी. म्हणून राधाराणी या ठिकाणी या तलावामध्ये हात धुते. जसं हात धुते संपूर्ण तलाव पिवळं होतं पण हळद काय निघत नाही. म्हणून या तलावाला बोलतं पिले फुकार. खरे बरसाना तर बरसानामध्ये राधाराणीला लाडली म्हणतात आणि कृष्णाला लल्ला म्हणतात. आणि ब्रह्मदेवाने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कृष्णाला सांगितलं की बाबा तुमच्या लहानपणीचे लीला बघायचे. कृष्ण सांगतात तुम्ही वृषभानं पर्वमध्ये पर्वत बनवला. ते बरसांचा पर्वत सुद्धा ब्रह्मदेव होता. नंदगावचा पण शिवजी होता आणि विलास गोवर्धन सुद्धा कृष्ण होता. भानगड, विलासगड, दानगड, मानगड असे 4 गड ब्रह्मदेवाची 4 डोकी. ब्रह्मदेवाला किती डोकी आहेत? 4. आणि त्यांचं उच्चिष्ट उष्ट खाते. आणि ते बघून ब्रह्मदेवाला रे भगवंत असतं दुसऱ्याचं उष्ट कसं खाणार. त्यांना वाटते काहीतरी दुसरं कोणी असू शकतं. शक्तीची परीक्षा करण्यासाठी नक्की कोण आहेत त्यांना बघायचं असतं. म्हणून वासरांनी गायींची वासरांनी जी बालबाल सकाळी सवंगडी सर्वांना घेऊन लपवितात ब्रह्मलोकात. आणि 1% आता कृष्ण लपवल्यानंतर कृष्ण विचार करतो अरे मी एकटा घरी जाणार तर काय होणार. परत तसे करतात. सर्व आई वडिलांना काय वाटणार माझी बालं नाही भेटली, गायीने वाटणार माझ्या वासराने भेटली, ती व्याकुल होणार. कृष्ण स्वतः विस्तार करतात. सर्व तेच होतात. बालचं वासर सर्व होऊन जातात. आणि घरी गेल्यानंतर सर्व मातांना आनंद होतो. सर्वांची इच्छा ती कृष्ण माझं बाळ हो. त्यांना कृष्ण झाले समजत नाहीत पण त्यांना कृष्णाचं इतकं प्रेम येतं. त्यांना कृष्णाचं प्रेम भेटतं, संग भेटतं. आणि गायींची इच्छा ती कृष्ण आमचं दूध पिलं पाहिजे. मग कृष्ण वासर पण दूध पितात.
वृंदावन सर्व मातांना भगवान कृष्ण आनंद देतात. उत्तर भारतात सर्वात मोठं मंदिर होतं. त्याच्यावरती घुमट होता. घुमटावर देवापेठ असते. तर मग आता फ्रेंड आपण चाललो आहोत यमुना आरतीला. आरतीचा वेळ आहे 6:20. तर बोला हरे कृष्ण राम राम हरे हरे. इथे समजत तर मग फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बोला हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे.